नमस्कार, मी निकिता. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी नोकऱ्यांची. जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन निर्माण करणारी कंपनी ॲपल येत्या 3 वर्षात भारतात जवळपास 5 लाख जणांना नोकरी देणार आहे. या नोकऱ्या ॲपलला सुटे भाग पुरवणाऱ्या कंपन्या देणार आहेत. सध्या ॲपलला सुटे भाग पुरवणाऱ्या कंपन्यांनी जवळपास 1.5 लाख जणांना नोकरी दिली आहे. ॲपलचे 2 प्रकल्प चालवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक्सने सर्वात जास्त नोकऱ्या दिल्या आहेत. आता बातमी झोमॅटोची. आता तुम्ही झोमॅटोवरून खाद्यपदार्थ मागवल्यास तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहे. झोमॅटोने प्लॅटफॉर्म शुल्क 25% वाढवल्याने आता प्रत्येक ऑर्डरमागे 5 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. गेल्या वर्षी झोमॅटोने 2 रुपये प्लॅटफॉर्म शुल्क लावण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर 3 रुपये शुल्क करण्यात आलं होतं. गोल्ड मेंबरनाही ही फीस द्यावी लागणार आहे. सोमवारी झोमॅटोच्या शेअरमध्ये जवळपास 4.5% वाढून हा शेअर आता 197 रुपयांवर पोहोचला आहे. विमा नियामक इरडाने आता आरोग्य विम्याच्या बाबतीत एक मोठा निर्णय घेतलाय. आता 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करता येणार आहे. इरडाने आता आरोग्य विम्यातील वयाचं बंधन हटवलंय. त्यामुळे वृद्ध नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. आतापर्यंत 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विम्याचं कवच मिळत नव्हतं. वृद्ध नागरिकांच्या आजारानुसार कंपन्या पॉलिसी तयार करणार आहेत. आता बातमी HDFC बँकेची. HDFC बँकेतल्या कर्मचाऱ्यांना 1,500 कोटी रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. HDFC बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि कार्यकारी अधिकारी शशीधर जगदीशन यांनी ही घोषणा केली आहे. या अनुदानामुळे तरुण कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह वाढणार आहे. नुकतंच HDFC बँकेचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर ही घोषणा करण्यात आली. जानेवारी ते मार्च या 3 महिन्यात 16,511 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांची कामगिरी चांगली असल्याने त्यांना त्याचं फळ मिळालंय, असंही जगदीशन यांनी म्हटलंय. आता बातमी कर संकलनाची. 2023 ते 24 या आर्थिक वर्षात थेट प्रत्यक्ष कर संकलन वार्षिक आधारावर 17.7% वाढून 19.58 लाख कोटी रुपयांवर पोहोचलंय. मागील आर्थिक वर्षात थेट प्रत्यक्ष कर संकलन 16,63,000 कोटी रुपये होतं. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रत्यक्ष कराच्या संकलनामध्ये 2,95,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 2023 ते 24 या आर्थिक वर्षात 3,79,000 कोटी रुपयांचं रिफंड पण देण्यात आलंय. गेल्या वर्षीच्या तुलनेत रिफंडमध्ये 22.74% अधिक वाढ झाली आहे. सिंगापूरनंतर हाँगकाँगच्या अन्न आणि औषध प्रशासनाने भारतातील MDH आणि एव्हरेस्ट कंपन्यांच्या काही मसाल्यांच्या पॅकेटवर बंदी घातली आहे. या मसाल्यात इथिलीन ऑक्साईड या रसायनाचं प्रमाणापेक्षा जास्त असल्याने ही कारवाई करण्यात आली. इथिलीन ऑक्साईडमुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो. MDHच्या मद्रास करी, सांबार मसाला, करी पावडर आणि एव्हरेस्टच्या फिश करी मसाल्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. जॉन्सन & जॉन्सनच्या टॅल्कम बेबी पावडरमध्ये ॲस्बेस्टॉसचं प्रमाण आढळल्याने कंपनीला अमेरिकेच्या न्यायालयाने 4.5 कोटींचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणी अमेरिकेत एका महिलेने 10 वर्षांपूर्वी जॉन्सन & जॉन्सनच्या न्यायालयात खटला दाखल केला होता. ॲस्बेस्टॉसमुळे त्या महिलेला कॅन्सर झाला होता आणि त्यात त्या महिलेचा मृत्यू झाला. आता या प्रकरणामध्ये 4.5 कोटी रुपयांची नुकसान भरपाई करण्याचे आदेश न्यायालयाने कंपनीला दिलेत. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा मनी 9 मराठी.